तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर आज तुमचा भाऊ पुन्हा एकदा एक नवीन IPO तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। IPOचं नाव आहे क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड। सो मित्रांनो, हा एक मेनलाइन IPO आहे आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे की जनरली मी मेनलाइन IPOज ह्या ठिकाणी रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करतोय, कारण आपले मेजॉरिटी जे इन्व्हेस्टर्स आहेत ते मेनलाइन IPOजमध्ये ह्या ठिकाणी खूप जास्त इंटरेस्टेड आहेत। आता एक कंपनी मित्रांनो करते काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर आपण या IPOचा रिव्ह्यू करूया। सो कंपनी मित्रांनो जे काही रेल्वे सेक्टर आहे, रेल्वे सेक्टरशी मित्रांनो बिलॉंग करणारी कंपनी आहे। रेल्वे सेक्टरसाठी जे काही लागणारे मित्रांनो सेफ्टी सिस्टम्स आहेत ते सेफ्टी सिस्टम्स आणि सिग्नल सिस्टम्स डेव्हलप करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते। म्हणजे रेल्वेमध्ये मित्रांनो बरेचसे असे फीचर्स असतात ज्याच्या माध्यमातून रेल्वे काय होते, ऑटोमॅटिकली या ठिकाणी काय केली जाते, कंट्रोल केली जाते। अशा पद्धतीचे सेफ्टी सिस्टम्स डेव्हलप करण्याचं काम कंपनी करते। त्याचसोबत मित्रांनो रेल्वे सेक्टरसाठी विशिष्ट प्रकारच्या मित्रांनो केबल्स आणि वायर्सचा या ठिकाणी वापर होतो। सो त्या वायरसुद्धा बनवण्याचं, त्यांचं मित्रांनो टेस्टिंग करण्याचं, मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते। सो डेफिनेटली एक चांगली कंपनी आहे आणि रेल्वे सेक्टरशी बिलॉंग करत असल्या कारणाने एक चांगलं ओपनिंग हे IPOचं होऊ शकतं। आता IPOचे ओपनिंग आजच या ठिकाणी झालेलं आहे आणि 9 तारखेपर्यंत IPO ओपन असेल। लिस्टिंग मित्रांनो 14 तारखेला या ठिकाणी होईल। सो ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या तर तुम्हाला माहीतच आहे, बऱ्याचशाच वेळेला मी त्याची चर्चा करतो। आणि प्राइस बँड मित्रांनो 275 ते 290 रुपये असेल आणि 50 शेअर्सची ह्या ठिकाणी लॉट साईज असणार आहे। म्हणजे 15,000 रुपये तुम्हाला एका लॉटकरिता ह्या ठिकाणी ॲटलिस्ट इन्व्हेस्ट करावे लागतील। आता 290 करोड रुपये कंपनी ह्या IPOच्या माध्यमातून काय करणार आहे, मार्केटमधून रेज करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून बिझनेसचं एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करेल। आता मेनलाइन IPO असल्या कारणाने BSE आणि NSE अशा दोन्ही एक्सचेंजवरती याची लिस्टिंग होईल। आता आपण बघूया की ॲप्लिकेशन्स जे आहेत मित्रांनो ते त्यासाठी लिमिट्स काय काय आहेत। आता ह्या लिमिट्स मित्रांनो जनरली काय असतात, सेमच असतात। रिटेलरसाठी जी काही कॅटेगरी आहे म्हणजे आपल्यासारख्या इन्व्हेस्टर्सना, सो मित्रांनो त्याच्यासाठी मिनिमम 1 लॉट आणि मॅक्सिमम 13 लॉट्स तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता। जर तुम्ही एक HNI क्लायंट असाल म्हणजे 2 लाख ते 10 लाख ह्या दरम्यान तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही HNI क्लायंट आहात, तुम्ही मिनिमम 14 आणि मॅक्सिमम 68 लॉट अप्लाय करू शकता। आणि जर तुम्ही BHNI मध्ये असाल म्हणजे तुम्ही 10 लाखांपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट IPOमध्ये करत असाल तर तुम्ही BHNI मध्ये येता, तुम्ही 69 लॉट्स या ठिकाणी मिनिमम काय करू शकता, खरेदी करू शकता। ओके, चला हा तर बेसिक क्रायटेरिया आहे जो प्रत्येक वेळेला ऑलमोस्ट सेम असतो। आता फंडामेंटल्स विषयी चर्चा केली तर फंडामेंटल्स थोडेसे वीक आहेत। ओके, मी असं म्हणणार नाही की फार जास्त एक्स्ट्रॉर्डनरी आहेत। सो फंडामेंटल्स ओके मला या ठिकाणी वाटले। ओके, फार जास्त चांगले नाही आहेत, फार जास्त वीक नाही आहेत, म्हणजे ठीकठाक या ठिकाणी फंडामेंटल्स आहेत। आता मी वीक का म्हणालो डायरेक्टली, कारण डेट टू इक्विटी रेशो मला थोडासा हाय वाटला, पण ठीक आहे, त्याला जर तुम्ही इग्नोर केलं तर बाकीचे फंडामेंटल्स ओके या ठिकाणी आहेत असं आपण म्हणू शकतो। रेव्हेन्यू बघू शकता 104 कोटींचा रेव्हेन्यू होता 2022 मध्ये, आत्ता 151 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे। सो डेफिनेटली रेव्हेन्यूमध्ये वाढ आपल्याला दिसते। आणि जर तुम्ही विचार केला प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा, सो 1.94 करोडवरून 2022 मध्ये हा प्रॉफिट होता, आता तो 2024 मध्ये सप्टेंबरमध्ये 12 कोटींच्या लॉसमध्ये कन्वर्ट झालेला आहे। म्हणजे मार्च 2024 पर्यंत 14 कोटी 71 लाख रुपयांचा प्रॉफिट होता, पण आता कंपनीने 12 कोटींचा लॉस या ठिकाणी सप्टेंबर क्वार्टरमध्ये दाखवलेला आहे। रिझर्व्सचा विचार केला तर 34 करोड 11 लाख रुपयांचे रिझर्व्स कंपनीकडे आहेत। ओके, आणि टोटल बॉरोइंगचा मित्रांनो जर आपण विचार केलात तर 81 कोटींची कर्ज कंपनीवरती आहेत। ओके, म्हणजे मी मार्च 2024 पर्यंतची चर्चा करतोय, सप्टेंबर क्वार्टरचे जे काही नंबर्स आहेत ते आणखीन थोडेसे या ठिकाणी खराब होताना आपल्याला दिसत आहेत। ओके, अदरवाईज मी फक्त मार्चच्या क्वार्टरपर्यंतचेच ह्या ठिकाणी काय करतोय, रिझल्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। जर सप्टेंबरच्या क्वार्टरचा आपण विचार केला तर 12 कोटींचा लॉस केलेला आहे, रिझर्व्स कमी झालेले आहेत आणि कर्ज पण मित्रांनो ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत आहेत। ओके, सो फंडामेंटल्स या ठिकाणी ठीकठाक आहेत असं आपण म्हणू शकतो, जास्त काही एक्स्ट्रॉर्डनरी फंडामेंटल्स या ठिकाणी नाही आहेत। आता विचार केला डेट टू इक्विटी रेशोचा, हा सगळ्यात मोठा मेजर इश्यू आहे मित्रांनो। 1.86चा या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो आहे, म्हणजे जो डेट टू इक्विटी रेशो ॲटलिस्ट 1 किंवा 1च्या खाली असायला पाहिजे, तो 1 पेक्षा जास्त आहे, 1.86 आहे, म्हणजे ऑलमोस्ट 2च्या आसपास डेट टू इक्विटी रेशो आहे, जो याला फंडामेंटली थोडंसं वीक बनवतोय। आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन बघू शकता 9.68% या ठिकाणी प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन आहे। आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्युएशनचा जर विचार केला तर व्हॅल्युएशन पण खूप जास्त महाग आहे, स्टॉक त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा ऑलमोस्ट 20 पटीने महाग आहे। आणि PEचा जर विचार केला तर 59चा PE आहे, म्हणजे PEच्या अनुषंगाने सुद्धा स्टॉक मित्रांनो काय खूप जास्त या ठिकाणी महाग आपल्याला दिसतोय। व्हॅल्युएशन अर्थातच ओव्हर आहेत असं आपल्याला स्पष्ट या ठिकाणी जाणवतंय, तरी सुद्धा तुम्ही हे IPOला अप्लाय करू शकता। त्याचं कारण काय, एक तर रेल्वे सेक्टरशी बिलॉंग करणारी कंपनी आहे मित्रांनो, आणि जर ग्रे मार्केट प्राइसचा जर तुम्ही विचार केलात
तर ग्रे मार्केट प्राईसचा आपण थोडासा या ठिकाणी विचार करूया. सो तुम्ही स्पष्ट बघू शकता ग्रे मार्केट प्राईस मित्रांनो 72% सध्या ह्या ठिकाणी दिसते. पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी मित्रांनो 72% ग्रे मार्केट प्राईस पोहोचलेला आहे. सो ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि मुख्य म्हणजे रेल्वे सेक्टरशी बिलॉंग करत असल्या कारणाने एक चांगला रिस्पॉन्स याला मिळताना पहिल्याच दिवशी दिसतोय. पहिल्याच दिवशी मित्रांनो IPO ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे. 7 पटीपेक्षा जास्त मित्रांनो IPO सबस्क्राईब झालेला आहे. अजून 2 दिवस आहेत, त्यामुळे IPO आणखीन चांगला सबस्क्राईब होऊ शकतो आणि एक चांगली लिस्टिंग आपल्याला मिळू शकते. सो डेफिनेटली ह्या IPO साठी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता. एक चांगले रिटर्न्स तुम्हाला येत्या काही वेळामध्ये ह्या ठिकाणी मिळणार आहेत. सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पण अगेन ही जी काही मी माहिती दिलेली आहे मित्रांनो कोणत्याही पद्धतीची बाईंग रिकमेंडेशन नाही आहे. फक्त आणि फक्त जो काही डेटा आहे तुमच्यापुढे मी मांडलेला आहे. पण मला असं वाटतं की एक चांगली लिस्टिंग हा IPO देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ह्या IPO साठी काय करू शकता, डेफिनेटली अप्लाय करू शकता. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.